प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकूया. आणि आजचं जे शास्त्र वचन आहे ते हिजकियल 22 आणि वचन 30. इझिकियल चॅप्टर 22 वर्स 30. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधेल, कोणी मध समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळला नाही. हालेलुया. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे खिंडीमध्ये उभे राहणं. मध्यस्थीसाठी देवाचे पाचारण. परमेश्वर मध्यस्थी करण्याविषयी तो तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि मध्यस्थीची सेवा जी आहे ती देवाच्या मनामध्ये असणाऱ्या गोष्टींपैकी सर्वात एक खोल असं ते ओझं आहे प्रियानो. आणि म्हणून आपण आज या विषयावरती मनन करणार आहोत की मध्यस्थीची सेवा काय आहे किंवा मध्यस्थीची प्रार्थना काय आहे आणि एक मध्यस्थी कशा प्रकारे असला पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेस परमेश्वराने इस्रायल राष्ट्राकडे हिजकियलच्या दिवसामध्ये पाहिलं त्यावेळेस त्या देशामध्ये किंवा इस्रायल राष्ट्रामध्ये परमेश्वराला जे दिसून आलं त्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या होत्या तर परमेश्वराला इस्रायलमध्ये पाप दिसलं, त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार दिसला, त्यांच्यामध्ये हिंसाचार दिसला, त्यांच्यामध्ये अन्याय दिसला, त्यांच्यामध्ये मूर्तीपूजा होत्या आणि त्या इस्रायल लोकांचं आध्यात्मिक अधोगती होत आहे हे परमेश्वराला दिसून आलं. आणि मग त्यावेळेस परमेश्वराला इस्रायल राष्ट्रांवरती न्याय करायचा होता. त्यांचा काहीतरी निर्णय जो आहे योग्य निर्णय परमेश्वराला घ्यायचा होता. पण तरीही तो निर्णय घेण्या अगोदर परमेश्वर एका व्यक्तीचा तो शोध घेत आहे. अशी व्यक्ती परमेश्वर शोधत आहे जो त्या खिंडीमध्ये उभा राहील आणि तो इस्रायलासाठी प्रार्थना करेल. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वर कोणत्या प्रचारकाचा शोध करत नाही, कोणता प्रीचर त्या ठिकाणी असावा याचा शोध परमेश्वर करत नाही, तो कोणत्या राजाचा शोध करत नाही, तो कोणत्या संदेष्टाचा शोध करत नाही किंवा कोणत्या आर्मीचा तो शोध करत नाही, तर परमेश्वर एका मध्यस्थाचा शोध करत आहे. आज देखील परमेश्वर अशा विश्वासणाऱ्यांच्या शोधामध्ये आहे जे विश्वासणारे आज परमेश्वराकडे प्रार्थना करतील, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतील, मंडळीसाठी प्रार्थना करतील, आपल्या शहरासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करतील. अशा मध्यस्थांच्या शोधामध्ये परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रश्न हा नाही की देव कोणाचा तरी शोध करत आहे. प्रश्न हा आहे की काय तो आपल्याला त्या खिंडीत उभा राहिलेलं पाहिल का. हालेलुया. काय परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या खिंडीमध्ये उभं राहिलेलं पाहिल का हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर आहे प्रियानो. आणि म्हणून खिंडीत उभं राहणे याचा काय अर्थ आहे हे आपण पाहूया. तर त्या प्राचीन शहरांमध्ये ज्या काही भिंती त्या शहराच्या आजूबाजूला होत्या तर त्या भिंती ज्या आहेत त्या शत्रूंपासून लोकांचं संरक्षण करत असत. आणि मग ज्या वेळेस या भिंती पडतील त्यावेळेस सहजासहजी शत्रूंना आत येता येईल. आणि त्या ज्या भिंतींना फटी पडलेल्या आहेत किंवा भिंती ज्या काही ढासळलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, त्याच्यामधून शत्रू जो आहे तो सहजासहजी त्या शहरामध्ये प्रवेश करू शकत होता आणि लोकांचा तो नाश करू शकत होता.
त्याचप्रमाणे जर आध्यात्मिकरित्या आपण त्याच्याकडे पाहिलं तर आज काय झालेलं आहे, पापाने जे आहे ते मोठी फट जी आहे ती कुटुंबामध्ये निर्माण केलेली आहे, मंडळांमध्ये निर्माण केलेली आहे, राष्ट्रांमध्ये ती निर्माण केलेली आहे. आणि मग खिंडीत उभे राहणे म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की पवित्र देवामध्ये आणि अपवित्र पापी लोकांच्या मध्ये एका व्यक्तीला मध्यस्थ म्हणून उभं राहायचं आहे आणि देवाची दया लोकांना मिळावी, देवाची करुणा लोकांना मिळावी, यासाठी त्या मध्यस्थी व्यक्तीला याचना करायची आहे. हालेलुया. याचाच अर्थ आहे खिंडीत उभे राहणे. म्हणजे ती व्यक्ती जी आहे त्या मधल्या फटीमध्ये, त्या खिंडीमध्ये ती उभं राहते, देवामध्ये आणि मनुष्यांमध्ये ती उभं राहून मनुष्यांसाठी ती प्रार्थना करते, यासाठी की देवाने त्या मनुष्यांवरती दया करावी आणि त्यांनी करुणा दाखवावी. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला बरेचसे उदाहरण मिळतात की जे लोक मध्यस्थ म्हणून आपल्या लोकांसाठी उभे राहिले. सर्वप्रथम उदाहरण आपल्याला अब्रामाचं पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. तर जर का आपण उत्पत्ती 18:22 ते 33 वाचलं, त्या शास्त्र भागाकडे आपण जाणार नाही, पण सर्वांना ठाऊक आहे तो शास्त्र भाग. उत्पत्ती 18:22 ते 33 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अब्रामाने जे आहे ते सदोमसाठी देवाकडे प्रार्थना केलेल्या आहेत. म्हणजे देवामध्ये आणि सदोम या शहराच्या मध्ये अब्राहम एक मध्यस्थी म्हणून उभं राहिलेला आहे आणि त्यांनी सदोमासाठी त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि परमेश्वराने अब्राहमाची प्रार्थना ऐकलेली आहे आणि लोट आणि त्याच्या कुटुंबाची त्यांनी त्या सदोमातून सुटका केलेली आहे. हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. प्रियानो, ज्या वेळेस इस्रायल लोकांनी स्वतःसाठी सोन्याचे वासरू केले आणि त्या सोन्याच्या वासरूची ते पूजा अर्चना करू लागले, त्यावेळेस या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मोशे देवाकडे वळालेला आहे. मोशे त्या इस्रायल लोकांच्या मध्ये आणि देवाच्या मध्ये तो उभं राहिलेला आहे एक मध्यस्थी म्हणून. आणि त्यांनी काय केलेलं आहे, देवाकडे त्यांनी प्रार्थना केलेल्या आहेत. आणि मग लोकांवर आपत्ती आणण्याचा जो देवाचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झालेला आहे. आणि हे सर्व काही तुम्हाला आणि मला निर्गम 32 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शमूएलाने सुद्धा वारंवार सातत्याने इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं शमूएल याचा 12वा अध्याय आणि वचन 23. पहिलं शमूएल 12वा अध्याय वचन 23. याच्यामध्ये शमूएल काय म्हणतो का, तुम्हासाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. हालेलुया. याचा अर्थ काय आहे की जर आम्ही लोकांसाठी प्रार्थना करायचं सोडून दिलं तर परमेश्वराचा आम्ही अपराध करतो, परमेश्वराविरुद्ध आम्ही पाप केल्याप्रमाणे ते आहे. आणि म्हणून तो म्हणतो की अशा प्रकारचा अपराध, अशा प्रकारचं पाप माझ्या हातून घडू नये म्हणून तो सातत्याने इस्रायल लोकांसाठी प्रार्थना करतेला आपल्याला शमूएलाच्या पुस्तकामध्ये दिसतं. हालेलुया. आज ही पडक्या भिंती ज्या आहेत त्या आपल्याला या जगामध्ये दिसतात. पडलेल्या भिंती, पडक्या भिंती, तुटलेल्या भिंती दिसतात. याचा अर्थ काय आहे, तुटलेले परिवार आज देखील या जगामध्ये आहेत. तुटलेले विभक्त झालेले कुटुंब आज आपल्याला दिसतात. तुटलेले नातेसंबंध आज आपल्याला दिसतात. कित्येक जणांचे विवाह जे आहेत, लग्न जे आहेत ते मोडकळी झालेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळतं. मंडळ्या ज्या आहेत त्या तुटलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तरुणांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, ते तुटलेलं आहे. शहर जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत. शहराच्या सर्व तटी ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत, भिंती तुटलेल्या आहेत हे आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आज देव आज हा प्रश्न करत आहे की कोण त्या खिंडीत उभा राहील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तेच आपण
सुरुवातीला आपण वचन पाहिलं इजकियल 22 याचा 30वं वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की कोण त्या खिंडीमध्ये उभं राहील, कोण उभं राहील याची तो वाट पाहत होता, पण त्याला कोणीही आढळला नाही असं तो त्या ठिकाणी म्हणत आहे. तर हे फक्त हिजकियलाच्याच काळामध्ये ते झालेलं नाही, तर आजच्या या काळामध्ये सुद्धा आज परमेश्वराला तोच प्रश्न आहे की कोण त्या खिंडीमध्ये उभा राहील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मध्यस्थी करणे का इतकं महत्वाचं आहे, तर पहा प्रियांनो, प्रार्थना हा आमचा शेवटचा पर्याय नाही, तर प्रार्थना जी आहे ते तुम्हाला आणि मला दिलेलं खूप असं महान एक शस्त्र आहे, एक हत्यार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग याकोब तुम्हाला आणि मला सांगतो, याकोब 5:16 मध्ये तो म्हणतो की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. म्हणजे नीतिमानाची प्रार्थना जी आहे ती सामर्थ्यशील प्रार्थना आहे, आणि ज्या वेळेस नीतिमान प्रार्थना करतो त्यावेळेस त्याची प्रार्थना जी आहे ती कार्य केल्याशिवाय ती प्रार्थना राहत नाही. हालेलुया. आणि आज परमेश्वराने तुम्हाला आणि मला येशूच्या द्वारे नीतिमान असं ठरवण्यात आलेलं आहे, आणि म्हणून आज आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्याही कार्य करण्यासाठी प्रबळ आहेत. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करतो किंवा त्या आत्मिक युद्धामध्ये तुम्ही आणि मी सहभागी होतो, त्यावेळेस आम्ही मानवी सामर्थ्याने आम्ही ते युद्ध जिंकत नाही, तर आम्ही ते युद्ध केवळ प्रार्थनेने आम्ही जिंकत असतो. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना ही तुम्हाला आणि मला दिलेलं सर्वात महान शस्त्र आहे, ज्याचा वापर आम्ही त्या आत्मिक युद्धामध्ये करून आम्ही विजय प्राप्त करू शकतो. आणि म्हणून जिथे मनुष्याचं सामर्थ्य संपतं तिथे प्रार्थनेचं सामर्थ्य सुरू होतं. हालेलुया. ज्या वेळेस तुमचं आणि माझं सामर्थ्य संपतं, ज्या वेळेस तुम्ही आणि मी जे आहे ते हताश होतो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी अशक्त होतो, ज्या वेळेस तुम्ही आणि मी आम्हाला ज्या वेळेस कोणत्याही प्रकारचं सहाय्य प्राप्त होत नाही, असहाय्य असं आम्ही होतो, त्यावेळेस आम्ही ते प्रार्थनेचं शस्त्र आम्ही उचललं पाहिजे, कारण प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही निर्गम याचा 17वा अध्याय वचन 8 ते 13 मध्ये आपण वाचतो. एक्झोडस चॅप्टर 17 वर्स 8 to 13. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांचं युद्ध जे आहे ते अमाली लोकांबरोबर होत आहे. म्हणजे अमाली लोक जे आहेत ते इस्रायल लोकांबरोबर युद्ध करण्याकरिता ते आलेले आहेत. त्यावेळेस मोशे जो आहे तो यहोशवाला आणि इतर जे कोणी पुरुष आहेत त्यांना तो सांगतो की तुम्ही जावा आणि तुम्ही त्या अमालेकी लोकांबरोबर तुम्ही युद्ध करा. आणि मग मोशे म्हणतो की तो आरोन आणि हूर जे आहेत ते डोंगरावरती ते जाणार आहेत. हालेलुया. आणि त्या डोंगराच्या माथ्यावरती ते बसून जे आहेत तिथून ते युद्ध जे आहे ते पाहणार आहेत. हालेलुया. आणि मग मोशे काय करत आहे, त्या डोंगरावरती जाऊन त्यांनी आपले हात जे आहेत ते वर स्वर्गाकडे केलेले आहेत. हालेलुया. याचा अर्थ हा आहे की मोशे देवाकडे प्रार्थना करत होता, प्रार्थना करून देवाकडून सहाय्य प्राप्त करून घेत होता. आणि ज्या ज्या वेळेस मोशेने आपले हात वर केले त्या वेळेस इस्रायल लोक जिंकत होते. पण ज्या वेळेस मोशेने आपले हात खाली केले तो ज्या वेळेस थकून जात होता आणि त्याचे हात खाली येत होते त्यावेळेस अमालेकी लोक जिंकत होते. आणि मग या वेळेस काय केलं, मोशे ज्या वेळेस थकून गेला त्यावेळेस आरोनाने आणि हूरने त्याला काय केलं, एका दगडावरती बसवलं आणि मग त्या दोघांनी ते मोशेचे दोन्ही हात एकेका बाजूने ते धरले आणि ते त्यांनी वर उंच असे ठेवले. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की यहोशवाने युद्ध जिंकलेलं आहे. त्या अमालेकी लोकांचा पराभव झालेला आहे. का माहिती आहे, कारण मोशेचे हात जे आहेत ते स्थिर उभे होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड.
आणि म्हणून इस्रायलाने जे आहे ते युद्ध जिंकलेलं आहे, कारण मोशेने त्याचे हात प्रार्थनेकरिता त्याने उंच केलेले होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की शत्रूपेक्षा आपण बलवान होतो म्हणून आपण विजयी झालो, पण खरं पाहिलं तर आपल्यासाठी कोणीतरी दुसरी व्यक्ती प्रार्थना करत असते आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे आपल्याला विजय मिळालेला असतो. आपण त्या शत्रूपेक्षा फार बलाढ्य होतो म्हणून नाही, बलवान होतो म्हणून नाही, तर कोणाच्या तरी प्रार्थनेमुळे आपल्याला त्या परिस्थितीमध्ये विजय मिळालेला असतो. हे आम्ही कधीही विसरू नये. हालेलुया. आणि मग तिसरी गोष्ट ही आहे की मध्यस्थी करत असताना आम्हाला किंमत मोजावी लागते. मध्यस्थीची किंमत आहे प्रियानो. त्यासाठी मध्यस्थीसाठी अर्पण करण्याची किंवा त्याग आणि बलिदान करण्याची गरज आहे. म्हणजे जो खरा मध्यस्थी असतो त्याला कशा ना कशाचा तरी त्याग करावा लागतो, बलिदान करावा लागतो. तो आपल्या वेळेचा त्याग करतो, तो आपल्या आरामदायी जीवनाचा त्याग करतो, तो आपल्या झोपेचा त्याग करतो, तो अनेकदा अश्रू ढाळून तो प्रार्थना करीतो. हालेलुया. तर या सर्व गोष्टींचा त्याग एक खरा मध्यस्थ करतो. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण देण्यात आलेलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेलं आहे लूक 6:12 मध्ये की तो रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. लूक चॅप्टर 6 वर्स 12. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. म्हणजे या ठिकाणी हे वचन वाचल्यानंतर तुम्हाला आणि मला हे समजतं की ज्या वेळेस सर्वजण झोपले होते, झोप घेण्याची ती वेळ होती, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त झोप न घेता रात्रभर तो देवाची प्रार्थना करत राहिला. हालेलुया. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने झोपेचा त्याग करून देवाकडे प्रार्थना केलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हालेलुया. दानिएलबद्दल सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. दानिएल याचा 6वा अध्याय वचन 10. डॅनियल चॅप्टर 6 वर्स 10. नित्य क्रमाप्रमाणे दानिएलाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे असं म्हटलेलं आहे. तर दानिएल 6:10 मध्ये वचन म्हणतं, या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. हालेलुया. दिवसातून 3 वेळा, म्हणजे त्यांनी आपल्या वेळेचा त्याग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तो आरामात खुर्चीवरती बसून प्रार्थना करू शकत होता, तो झोपून प्रार्थना करू शकत होता, तो खाली जमिनीवरती उघडं पडून तो प्रार्थना करू शकत होता. कोणत्याही एका आरामदायी स्थितीमध्ये येऊन तो प्रार्थना करू शकत होता. पण तो 3 वेळेस तो गुडघ्यावरती येऊन तो आपल्या नित्यक्रमाप्रमाणे तो प्रार्थना करत होता. म्हणजे त्यांनी आपल्या आरामाचा सुद्धा त्याग केलेला आहे, वेळेचा त्याग केलेला आहे, हे तुम्हाला आणि मला दिसून येतं. त्याचबरोबर प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय वचन 14 मध्ये आम्ही पाहतो की जी पहिली मंडळी होती ती कशा प्रकारे सातत्याने एकत्र येऊन ती प्रार्थना करत होती. ऍक्ट्स चॅप्टर 1 वर्स 14. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय वचन 14. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाव एक चित्ताने प्रार्थना करत तत्पर असत. हालेलुया. पहा, हे लोक सुद्धा सर्वजण एकत्र येत होते. म्हणजे एकत्र येण्यासाठी जे आहे ते त्यांनी वेळ बाजूला काढलेला होता आणि ते एक चित्ताने आणि तत्परतेने ते प्रार्थना करत असत. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला या सर्व उदाहरणावरून आम्हाला हे समजतं की मध्यस्थी करण्याकरिता
आम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागते, पण त्यासाठी देव जे आहे ते तुम्हाला आणि मला सार्वकालिकतेमध्ये तो त्याचं प्रतिफळ जे आहे तो नक्कीच देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्हाला चौथी गोष्ट पवित्र शास्त्रामधून हे समजतं की प्रभू येशू ख्रिस्तच आपला महान परिपूर्ण मध्यस्थ आहे. हालेलुया. जीसस क्राइस्ट इज आवर परफेक्ट इंटरसेसर. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वात महान उदाहरण मध्यस्थीचं तुम्हाला आणि मला देण्यात आलेलं आहे. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं त्यावेळेस त्या रक्तबंबाळ परिस्थितीमध्ये असताना त्याला वेदना होत होत्या. त्याच्या सर्व शरीरातून जे आहे ते रक्त जे आहे त्या क्रूस खांबावरती वाहत होतं. अतिशय त्रास त्याला होत होता. भयंकर उन्हामध्ये त्याला त्या क्रूस खांबावरती लटकवण्यात आलेलं होतं. या सर्व गोष्टींचा त्याला त्रास होत असताना मरणाचे शेवटचे क्षण तो मोजत होता आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये सुद्धा तो देव पित्याकडे मध्यस्थी करत आहे. हे तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस आपण लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय वचन 34 वाचतो त्या ठिकाणी येशूने वधस्तंभावरती केलेली प्रार्थना जी आहे त्या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे प्रियानो. हालेलुया. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की येशू म्हणतो, हे बापा त्यांना क्षमा कर. हालेलुया. तर या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या वेळेस समोर त्याच्या मृत्यू ठेवलेला आहे, काही क्षणातच तो मरणार आहे आणि अशा या दुःखदायी परिस्थितीमध्ये आणि वेदनादायी परिस्थितीमध्ये सुद्धा तो देवपित्याकडे प्रार्थना लोकांसाठी करत असलेलं तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. प्रियानो, आज देखील प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी विश्वासणाऱ्यांसाठी तो मध्यस्थी करत आहे. हे पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला इब्री 7:25 मध्ये सांगत आहे. हिब्रूज चॅप्टर 7 वर्स 25. इब्री 7:25 जर आपण त्याचा दुसरा भाग पाहिला तर त्या दुसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. हालेलुया. हे वचन कोणाविषयी बोलतं? हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलतं की तो सर्वदा जे आहे जिवंत आहे आणि तो आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय वचन 34 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या उजव्या बाजूला बसून तो त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत आहे. रोम 8:34. रोमन्स चॅप्टर 8 वर्स 34. जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज देखील आम्हाला पाहायला मिळतं की मध्यस्थीची सेवा येशूची अजून देखील सुरू आहे. हालेलुया. आज येशू तुमच्या आणि माझ्यामध्ये नाही. तो मरण पावला, तो जिवंत झाला, तो स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि देव पित्याच्या उजव्या बाजूला बसून तिथे बसून सुद्धा तो मध्यस्थीची प्रार्थना तुमच्या आणि माझ्याकरिता तो करत आहे. म्हणजे जी मध्यस्थीची सेवा त्यांनी पृथ्वीवरती सुरू केली होती ती मध्यस्थीची सेवा तो आज देखील स्वर्गामध्ये करत आहे. मग जर येशू ती मध्यस्थीची सेवा करत आहे तर त्याचे अनुयायी म्हणून तुम्ही आणि मी मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करू शकतो का? जर तो अशा प्रकारे अजूनही तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे तर आज तुम्हाला आणि मला सुद्धा लोकांसाठी मध्यस्थी करणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही सुद्धा आमच्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मध्यस्थीची सेवा आम्ही सोडून द्यायची नाही. हालेलुया. आणि मग प्रत्येक मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला, प्रत्येक मध्यस्थ्याला पवित्र आत्मा मदत करतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही प्रार्थना करायला आम्ही कचवचतो.
बऱ्याच वेळेस आम्ही प्रार्थना करणार नाही असं म्हणतो. बऱ्याच वेळेस आम्ही असं म्हणतो की मला प्रार्थना करायला येत नाही, किंवा मी कशी प्रार्थना करू मला समजत नाही, मला कळत नाही असं आपण बोलतो. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला अतिशय सुंदर रित्या उत्तेजन देतं. रोम 8:26 मध्ये म्हटलेलं आहे, रोमन्स चॅप्टर 8 वर्स 26, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. हालेलुया. पहा किती सुंदर उत्तेजन या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला सांगतं, ज्या वेळेस आम्ही अशक्त असतो, ज्या वेळेस आम्हाला समजत नाही की आम्ही कशी प्रार्थना केली पाहिजे आणि आम्ही प्रार्थनेमध्ये काय बोललं पाहिजे, कोणते शब्द वापरले पाहिजे, ज्या वेळेस आम्हाला ते समजत नाही त्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला प्रार्थना करण्याकरिता तो सहाय्य करतो असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि आत्मा स्वतः जे आहे ते अनिर्वाच्य कन्याने तो तुम्हाला आणि मला सहाय्य करतो, तो तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करतो असं म्हटलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून आमच्या अशक्तपणामध्ये आम्ही अशक्त असलो तर आम्हाला पवित्र आत्मा काय करतो, सशक्त करतो, तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो, तो आम्हाला प्रार्थना देवाच्या इच्छेप्रमाणे करण्याकरिता तो सहाय्य करतो. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना करत असताना आम्ही जरी एकटे असलो तरी आत्मिकरित्या तुम्ही आणि मी एकटे नाही. तुमच्या आणि माझ्या बरोबर पवित्र आत्मा आहे, जो तुम्हाला आणि मला त्या प्रार्थनेच्या वेळेस तो ताकद देतो, तो सामर्थ्य देतो, तो तुम्हाला आणि मला बळ देतो प्रार्थना करण्यासाठी. हालेलुया. आणि मग ज्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो, मध्यस्थी करतो, त्यावेळेस तो तुम्हाला आणि मला योग्य शब्द तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये तो घालतो आणि तुमच्या आणि माझ्या वतीने तो मध्यस्थी करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून एका मध्यस्थ्यामध्ये ताकद आहे, सामर्थ्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला असा मोठा ग्रुप नको आहे, देवाला मोठी लोकसंख्या नको आहे. एक जरी मध्यस्थ मिळाला तरी पुरेसा आहे, कारण एका मध्यस्थ्यामध्ये जे आहे ते ताकद आहे, सामर्थ्य आहे. आणि म्हणून संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की एका व्यक्तीने प्रार्थना केलेली आहे आणि संपूर्ण इस्रायलाचा इतिहास जो आहे तो बदलून गेलेला पाहायला मिळतो. हालेलुया. नोहाने प्रार्थना केल्या, नोहाने देवाचा आज्ञापालन केलं आणि आज्ञापालनाच्या द्वारे जे आहे ते नोहाने मानवतेला जपलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. नोहाने जर देवाची आज्ञा पाळली नसती तर नोहा आणि त्याचं कुटुंब त्या जलप्रलयामध्ये नाश त्यांचा झाला असता. पण नोहाने देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे आणि म्हणून देवाने नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला त्या जलप्रलयापासून बचाव त्यांचा केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर जे आहे जलप्रलयानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नोवाच्या पुत्रांच्या द्वारे जे आहे ते पुढील पिढीला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की नोवाच्या आज्ञापालनामुळे जे आहे ते मानवतेला जपण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की अब्रामाने एकट्याने प्रार्थना केली सदोमासाठी, अब्रामाने प्रार्थना केली, त्या लोटासाठी प्रार्थना केली आणि लोटाचे आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव झालेला आहे. मोशेने एकट्याने इस्रायल राष्ट्रासाठी प्रार्थना केली आणि इस्रायलाचा नाश होण्यापासून प्रतिबंध केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे एलियाचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. एलियाने प्रार्थना केल्या आणि पाऊस पडला, त्याने प्रार्थना केल्या आणि पाऊस थांबला. म्हणजे दुष्काळ पण एलियाच्या प्रार्थनेने आला
आणि एलियाच्या प्रार्थनेने पाऊस सुद्धा पडलेला आहे हे आपल्याला दिसून आलेले आहे. म्हणजे एका व्यक्तीने प्रार्थना केली तर त्या व्यक्तीच्या प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्याला दिसून येतं. हालेलुया. त्याचबरोबर ज्या वेळेस मंडळी सुद्धा एकत्र येऊन प्रार्थना करते तर ते सुद्धा सामर्थ्यशील असतं. हालेलुया. ती प्रार्थना सुद्धा सामर्थ्यशील असते. आपल्याला पाहायला मिळतं प्रेषितांचे कृत्य याचा 12वा अध्याय ऍक्ट्स चॅप्टर 12 मध्ये लिहिलेला आहे की संपूर्ण मंडळीने पेत्रासाठी प्रार्थना केली. रात्रभर मंडळी पेत्रासाठी प्रार्थना करत होती आणि मग देवाने त्याचा देवदूत पाठवून काय केलेलं आहे, त्या जेलचे दरवाजे उघडलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि पेत्राची सुटका जी आहे ती त्या तुरुंगातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मंडळीच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा किती सामर्थ्य आहे हे आपल्याला दिसून येतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देव जो आहे तो एका विश्वासू मध्यस्थ्याला पाहत आहे. कारण एक विश्वासू मध्यस्थी करणारा व्यक्ती जो आहे तो संपूर्ण पिढीवरती प्रभाव टाकू शकतो. हालेलुया. आणि म्हणून प्रार्थना करणाऱ्या विश्वासणाऱ्याला कधीही आम्ही तुच्छ समजू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधीही आम्ही त्याला अंडर एस्टिमेट करू नये. तर आम्ही नेहमी त्या व्यक्तीला आम्ही काय केलं पाहिजे, त्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे आणि त्या व्यक्तीला आम्ही आणखीन प्रार्थना करण्याकरिता उत्साहित आणि प्रोत्साहित आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. आणि मग आम्ही एक मध्यस्थी म्हणून आम्ही कशा कशासाठी प्रार्थना करू शकतो. जर आपण तिमोथेला पहिलं पत्र जर का काढलं, फर्स्ट तिमोथेला पहिलं पत्र 2रा अध्याय वचन 1 ते 4 या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की प्रार्थना ज्या आहेत त्या सर्वांसाठी केल्या पाहिजेत. मग कोणाकोणासाठी केल्या पाहिजेत ते या वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. तिमोथेला पहिलं पत्र 2रा अध्याय वचन 1 ते 4. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी, राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वराने त्याची इच्छा काय आहे हे या वचनामध्ये लिहिलेलं आहे. परमेश्वराची इच्छा ही आहे की प्रत्येक मनुष्याचं तारण व्हावं आणि तो सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत तो व्यक्ती पोहोचावा, ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही सर्व माणसांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, विनंत्या केल्या पाहिजे, रदबदल्या आम्ही केल्या पाहिजे, उपकार स्तुती आम्ही केली पाहिजे. मग राजाकरिता प्रार्थना केली पाहिजे, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करत असतो त्यावेळेस आमच्या प्रार्थनेच्या यादीमध्ये कोणकोणते लोक असले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगत आहे की प्रथम आम्ही ज्या वेळेस प्रार्थना करत असतो त्यावेळेस आम्ही आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाकरिता प्रार्थना केली पाहिजे. ना की देवा मला हे दे, मला ते दे म्हणून आम्ही वस्तू मागत असतो. मला गाडी दे, मला घर दे, मला बंगला दे, सायकल दे, घोडा दे. नाही, आम्ही प्रथम आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. आमच्या मंडळीच्या पुढाऱ्यांसाठी, पाळक वर्गांसाठी आम्ही प्रार्थना करायची आहे. जे मिशनरी लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीसाठी, लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करायची आहे.
त्याचबरोबर जे सरकारी नेते पुढारी आहेत, जे राजकीय पुढारी आहेत, ज्यांना परमेश्वराने अधिकार दिलेला आहे, एका राजकीय पदावरती परमेश्वराने त्यांना ठेवलेला आहे, अशा सर्व सरकारी आणि राजकीय नेत्यांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्याचप्रमाणे जे लोक आजारी आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जे लोक या जगामध्ये हरवलेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हरवलेले आहेत म्हणजे जे परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत, जे पापाच्या वाटेने गेलेले आहेत, ज्यांनी सैतानी मार्ग आपल्या जीवनामध्ये कुमार्ग, सैतानी मार्ग स्वीकारलेला आहे, अशांसाठी आम्ही प्रार्थना केल्या पाहिजेत. मंडळीच्या संजीवनासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आणि ज्या शहरामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे, त्या शहरासाठी, त्या राष्ट्रासाठी, ज्यामध्ये तुम्ही आणि मी राहतो, त्या राष्ट्रासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना ज्या आहेत त्या आम्ही केल्या पाहिजेत. हालेलुया. आणि म्हणून स्वतःसाठी प्रार्थना करण्यापेक्षा आम्ही इतरांसाठी मध्यस्थी केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये खूप मोठा आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग मध्यस्थी करत असताना काही अडखळण सुद्धा तुम्हाला आणि मला येतं प्रियानो. असं नाही की आम्ही मध्यस्थी करत आहे तर अडखळण आमच्या जीवनामध्ये येत नाही, तर त्या मध्यस्थी प्रार्थनेमध्ये सुद्धा अडखळणं येत असतात. हालेलुया. कधी कधी आम्ही निराश होतो. कधी निराश होतो की ज्या वेळेस आम्ही खूप प्रार्थना करतो, आपण त्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते आम्हाला मिळत नाही, आणि म्हणून आम्ही निराश होतो आणि आम्ही प्रार्थना करायचं सोडून देतो. आम्ही म्हणतो की देवा, इतकी मी प्रार्थना करत आहे, दिवस आणि रात्र मी प्रार्थना करते, मी रडून प्रार्थना करते, मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करते, मी ऊर पडवून प्रार्थना करते, पण अजून पण तू काही उत्तर देत नाहीस, त्यामुळे मी आता प्रार्थना करायचं सोडणार आहे. असं म्हणून आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करायचं सोडून देतो. का तर आम्ही निराश झालेलो असतो. बऱ्याच वेळेस आम्ही व्यस्त होतो आमच्या या जीवनामध्ये. इतक्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात ज्या आम्हाला पूर्णपणे व्यस्त करून टाकतात. आणि जेव्हा खास करून जेव्हा आम्ही प्राधान्यक्रम आमच्या रोजच्या जीवनाकरिता लावत नाही, त्यावेळेस आम्ही काय करतो, अनावश्यक गोष्टी करत राहतो. ज्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं नाही त्या गोष्टी आम्ही करत राहतो, त्याच्यामध्ये आम्ही व्यस्त राहतो. आणि देवाकडे जाणे, देवाच्या उपस्थितीमध्ये बसून प्रार्थना करणे हे आम्ही विसरून जातो. आणि म्हणून आमची व्यस्तता जी आहे ती पण एक अडखळण बनू शकते. आमच्यामधला अविश्वास ते सुद्धा एक मोठं अडखळण आहे. आम्ही प्रार्थना करतो पण आम्ही लगेच त्याच्यावरती आम्ही शंका धरतो. आम्ही प्रार्थनेमध्ये सगळं काही मागतो, पण प्रार्थना झाल्याबरोबर आम्ही म्हणतो काय माहित मला ती गोष्ट मिळणार का नाही. मी प्रार्थना तर केली आहे देवाजवळ, पण देव देईल का नाही मला माहित नाही. अशी ज्या वेळेस आम्ही शंका धरतो त्यावेळेस आम्ही अविश्वास दाखवतो. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला काय सांगतं की जे काही तुम्ही प्रार्थनेमध्ये मागता, तुम्ही विश्वास धरा की ते तुम्हाला मिळालेलंच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून अविश्वास सुद्धा एक अडखळण आमच्या जीवनामध्ये बनू शकतं. न कबूल केलेलं पाप जे आहे ते सुद्धा आमच्या जीवनामध्ये अडखळण बनू शकतं. आम्हाला न कबूल केलेल्या पापामुळे आम्ही मध्यस्थी करू शकत नाही. आणि म्हणून प्रथम ज्या वेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये बसतो त्यावेळेस आम्ही देवाकडे आम्ही कळत न कळत केलेल्या सर्व पापांची, अपराधांची आम्हाला क्षमा मागायची आहे. हालेलुया. आणि पापाची कबुली आम्हाला द्यायची आहे, नाहीतर ते पाप आमच्यासाठी एक मोठं अडखळण होऊन बसतं. त्याचबरोबर ज्या वेळेस देव आमच्या प्रार्थनेचं वेळेवर उत्तर देत नाही, प्रार्थनेचं उत्तर मिळण्याकरिता विलंब लागतो, तरी देखील आम्ही प्रार्थना करायचं सोडून द्यायचं नाही. प्रार्थनेमध्ये आम्हाला चिकाटी दाखवायची आहे. हालेलुया. कारण जर आम्ही प्रार्थनेमध्ये चिकाटी दाखवली नाही तर ते सुद्धा आमच्यासाठी एक अडखळण होऊन बसतं. प्रेज द लॉर्ड. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 9.
Galatians chapter 6 verse 9. गलती 6:9 मध्ये वचन म्हणतं, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. हालेलुया. या ठिकाणी पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे की चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. मध्यस्थी प्रार्थना करणं जे आहे हे एक चांगलं कार्य आहे आणि हे चांगलं काम तुम्ही आणि मी करण्याकरिता आम्ही कधीही कंटाळायचं नाही, आम्ही त्यामध्ये कधीही खचून जायचं नाही. जर आम्ही कंटाळ केला, आम्ही खचलो तर आमच्या पदरामध्ये ते पीक पडणार नाही, म्हणजे आम्ही फलवंत होणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेस आम्हाला प्रार्थनेचं उत्तर उशिरा मिळतं त्याचा अर्थ असा होत नाही की देवाने आमच्या प्रार्थना नाकारलेल्या आहेत. प्रत्येक केलेली प्रार्थना जी आहे ते परमेश्वर ऐकत असतो. हालेलुया. आणि म्हणूनच स्तोत्रकरिता म्हणतो की नीतिमानाच्या प्रार्थनेकडे परमेश्वराचे कान असतात, परमेश्वराचं लक्ष असतं नीतिमानाच्या प्रार्थनेकडे. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो, त्या प्रार्थनेचं तो उत्तर देतो. जरी विलंब झाला तरी प्रार्थनेचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री तुम्ही आणि मी बाळगली पाहिजे. जरी प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी विलंब झाला तरी आम्ही हे समजलं पाहिजे की काहीतरी कार्य जे आहे देव पडद्याच्या पाठीमागे तो करत आहे, जे तुम्हाला आणि मला आज दिसत नाही, पण योग्य समयी तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देव नक्कीच देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला मध्यस्थीची प्रार्थना यासाठी करायची आहे की त्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आशीर्वाद आहे. मग मध्यस्थीचे आशीर्वाद काय आहेत? तर देव तुम्हाला आणि मला, म्हणजे जे विश्वास योग्य राहून जे मध्यस्थीची प्रार्थना करतात त्यांना देव जे आहे ते आध्यात्मिक आशीर्वाद देतो. हालेलुया. कोणते आध्यात्मिक आशीर्वाद देतो? सर्वप्रथम मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबरची जी जवळीकता आहे ती अधिक वाढते. हालेलुया. तुमचा आणि माझा नातेसंबंध आणि त्या नातेसंबंधामधली जी जवळीकता आहे ती अधिक आणि अधिक वाढते. दुसरा आशीर्वाद हा आहे की जितक्या आम्ही जास्त प्रार्थना करतो आणि जितकं जास्त त्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर मिळतं त्याच्यामुळे आमच्या मधला जो विश्वास आहे तो देवाच्या प्रती असणारा विश्वास आमच्या मधला वाढतो. तिसरी गोष्ट ही आहे की ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याला आम्ही संवेदनशील राहतो. हालेलुया. आम्ही सेन्सिटिव्ह असतो. ज्या काही आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याला आम्ही सेन्सिटिव्ह होतो, संवेदनशील असं आम्ही होतो. आणि मध्यस्थीची प्रार्थना करत असताना देव तुम्हाला आणि मला एक कळवळ्याचं हृदय देतो. हालेलुया. आणि त्या कळवळ्याच्या हृदयामुळे तुम्ही आणि मी मध्यस्थीची प्रार्थना आम्ही करू शकतो. हालेलुया. म्हणजे लोकांसाठी दया, लोकांसाठी आमच्या मनामध्ये सुद्धा कळवळा, लोकांसाठी आमच्या मनामध्ये करुणा, ह्या ज्या काही भावना आहेत त्या देव आमच्यामध्ये निर्माण करतो. आणि म्हणून आम्ही त्यावेळेस जे आहे ते अगदी काकुळतेने रडून आम्ही देवाकडे आम्ही आरोळी मारत असतो. हालेलुया. हे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देव आम्हाला देतो. त्याचबरोबर आमच्या सेवा कार्याला सुद्धा देव आशीर्वादित करतो. हालेलुया. आमच्या जीवनाचं परिवर्तन करतो देव आणि लोकांच्या जीवनाचं परिवर्तन तो करतो. हालेलुया. या मध्यस्थीच्या सेवेच्या द्वारे लोकांचं जीवन परिवर्तित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कुटुंबाचं पुनर्संचयन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मंडळांचं संजीवन झालेलं पाहायला मिळतं आणि आत्म्यांचं तारण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारचे सेवा कार्यामध्ये सुद्धा आपल्याला परमेश्वर आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या देवाला बदलत नाहीत, पण आमच्या प्रार्थना परिस्थितीला बदलतात. आणि आमच्या प्रार्थना फक्त परिस्थितीलाच बदलत नाहीत
तर आमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला बदलून टाकतात. हालेलुया. जर आज आम्ही प्रार्थना करणारी व्यक्ती आहे तर आमचं जीवन सुद्धा देव बदलून टाकतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मध्यस्थीची प्रार्थना करणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. आज देव तुम्हाला आणि मला मध्यस्थीसाठी तो पाचारण करत आहे. एसकेएल मध्ये मधला जो काही प्रश्न आहे जो देवाने त्यावेळेस केलेला होता तो आज देखील तो प्रश्न प्रतिध्वनित आहे. हालेलुया. देव त्या काळात सुद्धा कोणा एका मध्यस्थाला तो शोधत होता. प्रियानो, आज देखील परमेश्वर कोणा एकाची तो वाट पाहत आहे. त्यावेळेस तो म्हणाला की मी वाट पाहिली. आज देखील देव म्हणत आहे की मी वाट पाहत आहे. पण देव अशा लोकांच्या शोधात नाही जे लोक परिपूर्ण आहेत, किंवा अशा लोकांच्या शोधामध्ये देव नाही की जे लोक प्रसिद्ध लोक आहेत किंवा ज्यांना मोठं पद या समाजामध्ये मिळालेलं आहे. अशा लोकांच्या शोधामध्ये देव नाही. देव या लोकांच्या शोधामध्ये आहेत जे लोक उपलब्ध आहेत. हालेलुया. आम्हाला फक्त त्या मध्यस्थी प्रार्थनेसाठी उपलब्ध राहायचं आहे. प्रियानं, ज्या वेळेस यशायाला पाचारण झालं त्यावेळेस यशाया म्हणतो मी आहे, मला पाठव. जेव्हा देव म्हणतो कोण जाईल त्यावेळेस यशाया काय म्हणतो, देवा मी आहे, मला पाठव. आज तुमचं आणि माझं उत्तर सुद्धा असंच असलं पाहिजे की प्रभू मी आहे, मध्यस्थ म्हणून माझा वापर कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मध्यस्थीची प्रार्थना करण्याकरिता आज देव तुम्हाला आणि मला पाचारण करत आहे. आणि म्हणून आज आपण देवाला एक अभिवचन देऊया. आपण देवाला एक कमिटमेंट देऊया की येणाऱ्या आठवड्यापासून जे आहे ते तुम्ही नित्य नियमाने तुम्ही प्रार्थना करणार. हालेलुया. तुम्ही देवाला सांगा की देवा दररोज कमीत कमी एक अर्धा तास जे आहे ती मी इतरांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करणार. एक डायरी तुम्ही प्रार्थनेसाठी ठेवा. त्याच्यामध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही लिहून ठेवा आणि त्या प्रार्थना विनंत्या घेऊन तुम्ही देवाकडे या आणि त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या मंडळीसाठी तुम्ही प्रार्थना करा. ज्या ज्या वेळेस मंडळीमध्ये प्रार्थना सभा होतात त्या त्या प्रार्थने सभेमध्ये तुम्ही भाग घेणार. हे अभिवचन तुम्ही देवाला द्या. कोणत्या तरी एका न तारण पावलेल्या व्यक्तीचं नाव तुम्ही घ्या आणि नित्य नियमाने त्या व्यक्तीसाठी तुम्ही प्रार्थना करा की परमेश्वराने जे आहे त्या व्यक्तीला तारण द्यावं. हालेलुया. त्याचप्रमाणे तुमच्या शहरासाठी, तुमच्या राष्ट्रासाठी नियमितपणे प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना छोट्या असू द्या पण त्या सातत्याने करणं गरजेचं आहे. त्या विश्वासाने करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आम्हाला काय करायचं आहे, अशा छोट्या आणि सातत्याने केलेल्या, विश्वासाने केलेल्या ज्या प्रार्थना आहे त्या महान संजीवन घेऊन येतात. हालेलुया. आणि म्हणून महान संजीवन जर आपल्याला पाहायचं असेल, आपल्या कुटुंबामध्ये संजीवन पाहायचं असेल, शहरामध्ये, गावामध्ये किंवा आपल्या राष्ट्रामध्ये, राज्यामध्ये पाहायचं असेल तर आपल्याला प्रार्थनेने सुरुवात केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज हे जग जे आहे ते सर्व अशा पडक्या भिंतीने किंवा तुटलेल्या भिंतीने ते भरलेलं आहे. आज आम्ही पाहतो जगामध्ये परिवारांवरती हल्ले होत आहे. तरुण पिढी आज भरपूर संघर्ष करत आहे. मंडळीला संजीवनाची गरज आहे. राष्ट्रांना देवाच्या करुणेची गरज आहे. आणि म्हणून सर्वात महान गरज आज मनोरंजनाची नाही, सर्वात महान गरज वादविवादाची नाही आहे प्रियानो, तर सर्वात महान गरज जी आहे ती एका स्त्रीची किंवा पुरुषाची गरज आहे जो त्या खिंडीमध्ये उभं राहून मध्यस्थीची प्रार्थना करेल. हालेलुया. देवाने कधीच असं म्हणू नये की मला कोणीच भेटला नाही.
त्या खिंडीमध्ये उभं राहून प्रार्थना करणारी व्यक्ती मला कधीच भेटली नाही, असं देवानी अशी साक्ष देऊ नये. तर देवाने म्हटलं पाहिजे की मला विश्वासू आणि जागृत मध्यस्थ करणारा मला भेटलेला आहे, जो त्या खिंडीमध्ये उभं राहण्याची इच्छा दाखवतो आणि जो त्या खिंडीमध्ये उभं राहून प्रार्थना करतो. हालेलुया. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि मी त्या खिंडीमध्ये उभं राहून प्रार्थना करतो, त्यावेळेस नक्कीच परमेश्वर जे आहे ते आपल्याला आरोग्य देईल, तो आपल्याला तारण देईल आणि तो आपल्याला संजीवन देखील देईल. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी हे लक्षात ठेवलं पाहिजे की एक मध्यस्थी करणारी व्यक्ती संपूर्ण कुटुंब बदलू शकते. एक मध्यस्थी करणारी मंडळी संपूर्ण शहर बदलू शकतं आणि देवाच्या सामर्थ्याने एक बदललेलं शहर संपूर्ण राष्ट्रासाठी आशीर्वाद बनू शकतं. हालेलुया. आणि म्हणून आज आपण देवाला म्हणूया, प्रभू खिंडीत उभं राहण्यासाठी मला वापर. माझे जीवन मध्यस्थी प्रार्थनेसाठी मी समर्पित करत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्ही देखील त्या खिंडीमध्ये उभं राहून दररोज मध्यस्थीची प्रार्थना करण्याकरिता आपल्या जीवनाचं समर्पण करावं, हीच माझी तुम्हाला विनंती आहे. या आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी उपकार स्तुती आम्ही करीतो. प्रभू, आज जे सुंदर वचन प्रभू तू आज आम्हाला सांगितलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू दाळ परमेश्वरा, खिंडीत कोण उभा राहील याचा तू शोध घेत होतास प्रभू, पण आज प्रभू तू आम्हाला मध्यस्थीसाठी पाचारण केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, दररोज आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थना कराव्या प्रभू. त्या खिंडीमध्ये उभं राहून आम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या शहरासाठी, स्वतःच्या राज्यासाठी आणि राष्ट्रासाठी आम्ही प्रार्थना करावी. याकरिता देव पित्या तू आमचं सहाय्य करावंस अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू, जर का आम्ही आजपर्यंत जर का मध्यस्थीची प्रार्थना करण्याकरिता कंटाळ केला असेल किंवा त्याकडे जर का आम्ही दुर्लक्ष केलं असेल तर दया करून प्रभू तू आम्हाला क्षमा करावीस अशी मी तुझं प्रार्थना करीते. प्रभू, तू आम्हाला क्षमा कर आणि इथून पुढे अशा प्रकारच्या चुका आमच्याकडून होऊ नये याकरिता देव पित्या तू आमची मदत कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू, ज्या वेळेस आम्हाला समजत नाही की आम्ही कशा प्रकारे प्रार्थना करावी, तुझं वचन आम्हाला सांगतं की तुझा आत्मा तू पाठवून देव पित्या अनिर्वाच्य कन्याने प्रभू तो आमच्यासाठी मध्यस्थी करीतो. असं प्रभू तू आम्हाला प्रभू जे आश्वासन दिलेलं आहेस, जे अभिवचन दिलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. इथून पुढे देव पित्या आम्ही नेहमी प्रभू आमच्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मध्यस्थी करणारी व्यक्ती बनावं याकरिता देव पित्या तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.